महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। छत्रपती संभाजीनगरमध्ये तुम्ही उमेदवारी अर्ज करण्यासाठी गेले होते, काय प्रकार घडला तुमच्यासोबत? तिथे गेला असता सिडको पीआयनी मला मला विचारलं की सूचकांनी मोदक आणले का, तर मला काही गरज माहिती नसल्यामुळे मला सर तुम्ही टेबलला जाऊन विचारा, तर त्याने जागाच्या भरात मला धक्का देऊन लोटलं सर आणि 3 वाजता 3 मिनिटं कमी असताना त्यांनी शेटर ओढलं आणि मला आतमध्ये घ्या तर पोलिसांना तिथे बी मला धक्के देऊन बाहेर काढलं। नका आपल्या कॅमेरे देईल सर तुम्ही त्यांच्या वरिष्ठाला याबद्दल तक्रार केली का? ते भेटले का? जात होतं त्याने हाकलला पोलीस एपीआय होतं तिथे, ते म्हणे काही भेटायची गरज नाही, टाइम संपला, निघा बाहेर। त्यांचं नाव सांगता येईल का तुम्हाला? काय ते बी शिडकोचे झाले 1 आणि 2 मधून तुमचं नाव सांगा। रंगनाथ काशीनाथ गाडे एपीआय। गाडे साहेब, तुम्हाला राजकारणात काय यावं वाटलं? माझी इच्छा होती सर, माझी इच्छा असल्यामुळे मी राजकारणात यायची इच्छा केली सर। आपण सर्व्हिसमध्ये असताना अनेक राजकारणी लोकांचा आपण अनुभव घेतला असेल। हो सर, हो सर। आणि मग राजकारणाबद्दल आपल्याला आपुलकी किंवा ओढ निर्माण झाली। हो सर, हो। मुंबईला भुजबळ साहेबांसोबत पण होतो सर, श्रीमान छगन भुजबळ साहेबांसोबत पण मी ड्युटी केली, तर त्यांनी मला लेटर दिलं की याला उमेदवारी द्यावं। आता तुम्ही कोणत्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज करणार होते? राष्ट्रवादी। राष्ट्रवादीमध्ये नाव आहे? नाही, फॉर्म नाही आला सर। आपण पोलीस खात्यामध्ये मग मी अपक्ष म्हणून उभं राहिलो। फॉर्म भरायला जातात, कोण कोण होतं तुमच्यासोबत? माझ्यासोबत मी एकटाच होतो। हो सर। किती वर्ष सेवा केली आपण पोलीस? 39 वर्ष सेवा। आणि रिटायर कुठून झाले का? मुंबईहून सर। आणि प्राथमिक ड्युटी कुठे जॉईन केली होती? पहिले मुंबईला औरंगाबादला सेटल होतो आणि 2003 ला मला हवालदार असताना परीक्षेचा चान्स भेटला, त्या परीक्षेत मी पास होऊन माझी पहिली पोस्टिंग मुंबईला झाली। म्हणजे तुम्ही एमपीएससी परीक्षा पास झाले? हो सर। आणि आता तुम्ही पत्र कोणाचं आणलेले? छगन भुजबळ साहेबांचा। बरं, आता तुमची उमेदवार द्या म्हणून आता तुमची पुढील तक्रार काय राहणार आहे? आता तुम्ही उमेदवारी अर्ज केला नाही, तुमचा अर्ज काही स्वीकारण्यात आला नाही, तुमची पुढची भूमिका काय असेल आणि तुमची तक्रार काय राहणार आहे? काय सांग, मी जात होतो त्यांच्याकडे, तर मला पोलिसला आणि एपीआय तिथे एक होते आणि 10-12 पोलिसला मला टाइम संपला, तुम्ही बाहेर काढलं सर। या संदर्भात तुम्ही मुख्य तुमच्याकडे काही पुरावा आहे का? कॅमेरा दिला सर, तिथे कॅमेरा आहे तिथे। नाही, तुमच्याकडे आहे का काही? नाही. कॅमेरा तर जाऊ द्या, तुम्ही काही त्यांचे शूट वगैरे केलं का? आता मी मला मारीन म्हणून एपीआय असताना त्यानं लोटलं, मला परत काही लोक आता तुम्ही एपीआय राहिलेले, लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे। पण मी सर आता वयाच्या मान 65 वर्ष वया असल्यामुळे घाबरलो सर। नाही, तसं नाही ना, आता तुम्हाला पोलीस डिपार्टमेंटचा पूर्ण अनुभव आहे, आहे तुम्ही सर। त्या खात्यातून सगळे गेलेले आहेत। हो सर। तुम्हाला त्यांनी अशा पद्धतीने वागणूक दिली तर तुम्ही त्याला थोडस काही बोलायला पाहिजे होतं ना। मी एपीआय म्हणून सांगितलं ना सर, नाही, पण त्याला थोडस दमदाटी किंवा तुम्ही मी घाबरलो सर, त्याने सगळ्या पोलीस समोर अपमान केला म्हणून मी घाबरलो सर। बरं, आता तुमची प्रशासना संदर्भात पुढची भूमिका काय असेल? काय सर, तर आता तुमची पुढची भूमिका काय असणार आहे या प्रशासनाची? मला राजकारणात जायची इच्छा होती आणि भुजबळ साहेबांकडून पण मी लेटर आणलं होतं की मला सर 1 आणि 2 मधून मला आपलं उभं राहायची इच्छा होती। त्यांनी लेटर पण दिलं याला उमेदवारी द्या म्हणून। आता तुमचा उमेदवारी अर्जच भरला गेला नाही, तर तुमची पुढची भूमिका काय असेल प्रशासनाची? 3 मिनिट कमी असताना त्यांनी शेटर ओढलं आणि मला बाहेर काढलं। मी मोठ्या साहेबाला भेटण्याची इच्छा होती माझी, पण पोलिसवाल्यांनी मला बाहेर काढलं। या संदर्भात तुम्ही काही तक्रार वगैरे करणार? मी पोलीस कमिशनरला तक्रार करणार आहे आणि माझी मनस्थिती बिघडलेली सर, मला कधी काही पण होऊ शकतं। तो अधिक जबाबदार राहील तुम्हाला काही झालं तर? तो सिडको पीआय संबंधित जबाबदार राहील। तुमचं नाव सांगा साहेब? माझं नाव रंगनाथ काशीनाथ गाडे। माझी निवृत्त एपीआय होते तुम्ही? मी निवृत्त एपीआय 2019 ला मुंबईहून रिटायर झालेलो आहे।